बातमी यवतमाळमधून यवतमाळच्या अडाण नदीत एक जण वाहून गेला। बोरी चंद्रशेखर परिसरातली ही घटना आहे। विठ्ठल पत्रे असं पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे। बोरी अरब येथील अडाण नदीच्या जुन्या पुलावरून रस्ता पार करण्याचा प्रयत्न करत असताना विठ्ठल पत्रे नदीच्या प्रवाहात वाहून गेले। दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने त्यांना रस्ता पार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी तो इशारा न जुमानता प्रवाहात प्रवेश केला। दुर्दैवाने ते वाहून गेले। घटनेची माहिती मिळताच बचाव पथक या ठिकाणी दाखल झालं आणि बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू आहे। अडाण नदीत एक जण वाहून गेल्याची ही दृश्य सध्या समोर येत आहे। यवतमाळच्या अडाण नदीत एक जण वाहून गेला। बोरी चंद्रशेखर परिसरातली ही घटना सध्या समोर येते। विठ्ठल पत्रे असं या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे। बोरी अरब या ठिकाणी ही सगळी घटना घडली। अडाण नदीच्या जुन्या पुलावरून रस्ता पार करण्याचा प्रयत्न करत असताना विठ्ठल पत्रे नदीच्या प्रवाहात वाहून गेले। तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने त्यांना रस्ता पार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी तो इशारा न जुमानता प्रवाहात प्रवेश केला। दुर्दैवाने हा व्यक्ती वाहून गेल्याचं निदर्शनास आलं। घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने शोधकार्य सुरू केलं। 1 ते 2 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात हा सगळा प्रकार घडला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांच्याकडून। संदेश, अडाण नदीत एक जण वाहून गेला, काय अधिक माहिती? निश्चितच मागील आठवड्यापासून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि याच अनुषंगाने अडाण नदीला जे पूर आला होता त्या पुरामध्ये एक वयोवृद्ध जे होता त्याने नुसतं धाडस केलं आणि त्यामध्ये तो वाहून गेल्याची माहिती आहे। त्याचा मृत्यू सुद्धा झाल्याचं कळत आहे, कारण 24 तासांपासून त्याची डेड बॉडी सुद्धा मिळालेली नाही आहे आणि याबाबत शोध कार्य सुरू असतानाच परिसरातील लोकांना तो मृत पावल्याचं कळण्यात आलंय। निश्चित संदेश, मात्र आता या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून या पुलावरती काही तटबंदी करण्यात येते का? प्रशासनाकडून कशी काळजी घेतली जाते? निश्चितच हा जो पूल आहे तो धोकादायक पूल आहे। या पुलावरून प्रवास न करण्याचे सुद्धा निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले होते, मात्र या वृद्धाने नुसतं धाडस केल्यामुळे त्याचा जीव गमावण्यात आला। निश्चित, धन्यवाद संदेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।